नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिहाद या शब्दांना गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातलं वातावरण पुरतं ढवळून निघाले. लव जिहाद, लँड जिहाद एवढंच काय, अगदी वोट जिहाद अशा शब्दांची आताच्या देशाला, महाराष्ट्राला सवय झाली. पण नाशिक मधला जिहाद, कालचा कोल्हापूर मधला जिहाद किंवा मीरा भाईंदर मधला जिहाद ही गंभीर प्रकरण आहेत. हिंदू मुलीनं मुस्लिम मुलावर प्रेम केलं, मग विवाह केला, मग धर्मांतर झालं की त्याला सर्रास लव जिहाद म्हटलं जात होतं. पण आता हे धर्मांतर संघटित पातळीवर होतंय का अशी भीती निर्माण झाली आहे. नाशिक आणि कोल्हापूर मधल्या प्रकरणामधल्या मुलींची वय ही यातली आणखी एक चिंताजनक बाब आहे. 18-19 वर्षांच्या मुली यामध्ये आहेत. मुलींशी संबंध प्रस्थापित करायचे, त्यांचे व्हिडिओज तयार करायचे आणि मग त्यांना ब्लॅकमेल करायचं. हे भयंकर आहे. जगाची समजही पूर्णपणे येण्या अगोदर मुली या जाळ्यामध्ये ओढल्या जात आहेत का? मुलींच्या कोणत्याही असहाय्यतेचा फायदा घेतला जातोय का? हे प्रश्न निर्माणच होणं हेच गंभीर आहे. मीरा भाईंदर मध्ये काल एकानं पहलगाम मधल्या हल्ल्याप्रमाणे दोघांना धर्म विचारून चाकू खुपसला. दोघे सुरक्षा रक्षक होते. हल्ला करणारा मुलगा कोण होता हेही त्यांना माहित नव्हतं. इंटरनेटवर अतिरेकी संघटनांची मटेरियल्स वाचून, व्हिडिओ पाहून तो प्रेरित झाला होता अशी प्राथमिक माहिती आहे. ही सगळी प्रकरणं एकमेकांशी थेट जोडली गेलेली नाहीत, पण हिंदू मुस्लिम या वादाला फोडणी देणारी आहेत. त्यामुळेच या सगळ्याची गंभीरपणे आणि सगळ्या बाजूंनी चर्चा होणं गरजेचं आहे. या सगळ्याबाबत बोलूयात, पण ज्या प्रकरणांमुळे हे सगळी चर्चा समोर आलेली आहे ती प्रकरणं नेमकी काय काय आहेत यावर एक नजर टाकूयात. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात जिहादची प्रकरणं वाढली आहेत. TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणानंतर मीरा भाईंदर, घाटकोपर आणि कोल्हापूर मधल्या प्रकरणांमुळे महाराष्ट्र हादरलाय. कोल्हापूरच्या शिरोली गावामध्ये शाहिद संदे हा नराधम तरुणींचे अश्लील व्हिडिओज काढून त्यांना ब्लॅकमेल करत होता. हे प्रकरण गावच्या सरपंचांपर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याचा साथीदार शाहरुख हा अजूनही फरार आहे. यातली धक्कादायक बाब म्हणजे शाहिदकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओज असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाविरोधात ग्रामस्थांनी आज मोर्चा काढला. ज्या पद्धतीने कलम लावायला पाहिजे त्या पद्धतीने लावत नाहीत आणि आरोपी 4 दिवसांना पुन्हा मोकाट सुटते आणि पुन्हा नवीन धंदे करायला तयार होते. पोलीस या प्रकरणात आधी कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते असा आरोप माजी सरपंचांनी केलाय. माझं तर असं मत आहे की या ज्या मुस्लिम समाजाच्या मुलग्यानं जे कृत्य केलंय लव जिहादचं, तर ह्याला मी माजी सरपंच म्हणून ह्याच्या घरावरती डोजर चालवावा असं मागणी मी या ठिकाणी करतोय. मुंबईच्या घाटकोपरमध्ये फिरोज इक्बाल नावाच्या आरोपीनं 5 आणि 6 वर्षांच्या मुलींशी अश्लील चाळे केले. त्याला अटक करण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा आणि दिरंगाई केल्याचा आरोप सत्ताधारी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. संबंधित पोलिसांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. हमारी बेटियों के साथ में जो राक्षस वो मुस्लिम माफिया, नौजवान गोरे मुस्लिम लड़कों को आगे लाके जो किया जा रहा है वो एक षड्यंत्र है. मुंबई लगतच्या मीरा भाईंदर मध्ये एका तरुणानं 2 सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला केला. तुझा धर्म कुठला, तू कलमा म्हणू शकतोस का असं विचारत आरोपी जय बन्सारीनं दोघांना चाकून भुसकलं. मीरा रोडच्या नयानगर परिसरातली ही घटना आहे. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखत सरकारनं याचा तपास तातडीनं ATS कडे सोपवला. त्याचप्रमाणे NIA सुद्धा या तपासावर लक्ष ठेवून आहे. आरोपी जैब हा पुस्तकं आणि वेबसाईट्सवरील मजकूर वाचून धर्मवेडा झाला असं प्राथमिक तपासात समोर आले. पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातनं रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय. नाशिक मधला TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामुळे आधीच खळबळ उडालेली असताना या ताज्या प्रकरणामुळे हिंदुत्ववादी चांगलेच खवळलेत. या गोष्टी पूर्णपणे बंद व्हायला हव्यात आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी सामान्य नागरिक करतात. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण. अजितजी नमस्कार. नमस्कार. MIMचे नेते इम्तियाज जलील. इम्तियाज सर नमस्कार. सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी आपल्यासोबत आहेत. संगीताजी नमस्कार. नमस्कार. इम्तियाजची सुरुवात तुमच्यापासून करूयात. गेल्या काही दिवसांमधले महाराष्ट्रातलं हे वातावरण बघून आणि प्रामुख्यानं त्याला कायम हिंदू मुस्लिम या अँगलनी बघितलं जातं, जिहाद या अँगलनी बघितलं जातं. काय भावना आहे तुमची, काय प्रतिक्रिया आहे सगळ्या प्रकरणांबद्दल, एस्पेशली नाशिक मधलं प्रकरण आणि कालचं मीरा भाईंदर मधलं प्रकरण आणि कोल्हापूर मधलं प्रकरण?
नाही काय आहे की आपण काही 2-3च उदाहरण दिलेले आहे की हे जिहाद ते जिहाद म्हणून करोना जिहाद होतं, मग लव जिहाद आहे, मग लँड जिहाद आहे, मग वोट जिहाद आहे. आता या ज्या माणसाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या तुम्ही हे स्टेटमेंट दाखवलेले आहे, त्यांनी काही दिवसापूर्वी स्कूल जिहाद म्हणून हे केलेले आहे. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की जिहादचा अर्थ काय आहे, कुणालाही कळणार नाही. हे जे दररोज टीव्हीच्या समोर येऊन बडबड करणारे लोक जे आहे ना, ते त्यांनाही माहीत नाही आहे की जिहादचा अर्थ काय आहे. पण फक्त उर्दू शब्द दिसला की काहीतरी असेल, काहीतरी भयंकर असेल म्हणून शब्द ते वापरतात. आणि मला आज स्पष्टपणे हे सांगायचे आहे, कविता आपल्याला वाईट वाटेल, मी स्पष्ट बोलणार आहे की या देशाचे हिंदू आणि मुसलमानपेक्षा या देशाला जे खूप घातक जे आज झालेले आहे त्या देशाच्या गोदी मीडिया आहे. पहिलेही अशा प्रकारचे खूप प्रकरण व्हायचे. असं नाही आहे की एका हिंदू मुलाच्या किंवा एका मुस्लिम मुलाच्या हिंदू मुलीसोबत किंवा हिंदू मुलेच्या मुस्लिम मुलासोबत प्रेम नाही होतं, असं नाही आहे. तुम्ही पण कॉलेजमध्ये शिकलेले आहे, मी पण कॉलेजमध्ये शिकलेले आहे. अनेक असे सक्सेसफुल मॅरेजेस आम्ही बघितलेलं आहे. पण जेव्हापासून 2014 पासून या देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आली, त्यांनी हे जे एक्सपेरिमेंट केलं होतं गुजरातमध्ये, त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांना हे कळलं की आपण विकासाच्या मुद्द्यावर नाही बोललं चालेल, आपण काही चांगले उपक्रम या देशासाठी आणणार आहे, राज्यासाठी आणणार आहे, ते नाही आणलं तरी चालेल. आपण इस्लामोफोबिया जे आहे की लोकांच्या मनामध्ये इस्लाम आणि त्याच्या मार्फत मुस्लिम समाजाच्या विरोधात इतकं द्वेष, आपण इतकं चीड निर्माण करू आणि त्याच्या ऐवजी त्यांना सत्तेची कुर्सी मिळणार, हे त्यांचा एजेंडा आहे. म्हणून आज ऍक्सिडेंट रस्त्यावर होतो, ड्रायव्हर चालवणारा कोणी हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, लोक भीड़ इकट्ठा होतो आणि ते ऍक्सिडेंटला ऍक्सिडेंट नाही म्हणतं कि मुसलमान ने हिंदू को मार दिया किंवा हिंदू ने तो मुसलमान को टक्कर दे दी, असंच अर्थ काढतात. आणि सुरू आपले ज्या लोकांना फुकटाचे राशन देऊ लागले हे सरकार, 140 कोटी जनतेपैकी 80 कोटी जनतेला फुकटाचं राशन देणारी आहे भारतीय जनता पार्टी. आणि मी असंच हे दावा करत नाही आहे, निर्मला सीतारामनने आपल्या बजेटच्या भाषणामध्ये सांगितलेले आहे की 80 कोटी लोकांना आम्ही फुकटाचं राशन देत आहे, जे उरलेले आहे त्यांचं लाड करणाऱ्या लाडली बहीण सारखी योजना सुरू करतात. मग हे जे युवा पिढी जे आहे, ज्यांच्या हातात काम नाही आहे, ज्यांना शिक्षा मिळत नाही आहे, ते काय आहे, हिंदू धर्म खतरे में, हिंदू धर्मची रक्षा करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे. कविता, मला हे सांग, या देशामध्ये हिंदूंचा पॉप्युलेशन किती आहे, मुसलमानचा पॉप्युलेशन किती आहे? तुम्ही आता TCSचा उल्लेख केलेला आहे. किती शिकलेले मुस्लिम समाजातले युवा आणि युवती जे आहे त्या कंपनीमध्ये काम करत होते? तुम्ही मला सांगा की 150-200च्या कंपनीमध्ये एका माणसाची ताकद असतं का की नाही, तुम लोग नमाज पढो? म्हणजे अशा प्रकारचं चित्र प्रस्तुत करण्यात आला होता. दिल्लीहून मीडियाची फुल फौज आली होती. कशासाठी आली होती? एक एजेंडा घेऊन आली होती. आपण माहित आहे ना, अशोक खरातचं नाव विसरलं का? विसरलं असेल बहुतेक, कारण अशोक खरात जे आहे ना आता सेकंडरी झालेला आहे. आता मुख्य काय आहे की एक नवीन जिहाद आलेला आहे. TCS मध्ये जे जिहाद सुरू आहे, कन्व्हर्जन सुरू आहे. दाखवा, तुम्हाला मी चॅलेंज करतो की दाखवा या देशामध्ये, या राज्यामध्ये किती कन्व्हर्जनचे केसेस झालेले आहे. म्हणजे प्रेम करणं असं झालेलं आहे की तुम्ही आतंकी ठरवतात की नाही, हा मुलांनी या मुलीशी प्रेम कसं केलं. अरे आपण पण स्कूलमध्ये होते, कॉलेजमध्ये होते आणि अनेक सक्सेसफुल मॅरेजेस आपण बघितलेले आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला माहित असेल की TCS कंपनीमध्ये एका मुलीने काय तक्रार दिली कि वो टेबल के सामने बैठ के मुझे घूरता था आणि FIR रजिस्टर होतो याच्यावर, वो मुझे देखता था, मग FIR रजिस्टर होतो याच्यावर. दरअसल काय आहे की भारतीय जनता पार्टीने काही असे संघटन रस्त्यावर सोडलेले आहे आणि हे किरीट सोमय्या सारखे, हे नितेश राणे सारखे, हे नगरचा कोण आमदार आहे, मग ते अमरावतीची जे बाई आहे, त्यांना सोडण्यात आलेले आहे. काही झाला
तर या टीव्हीच्या समोर आणि सुरू बडबड 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 सुरू आणि मीडियाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अजित जी आहे मला कल्पना, मी थांबवतेय त्यांना. ओके ओके, ठीक आहे नाही होऊ देत त्यांचं पूर्ण. मी येते तुमच्याकडे, देते तुम्हाला वेळ. अजितजी थांबा, येते. त्यांना बोलून पूर्ण होऊ देत ना. मी येते तुमच्याकडे, तुम्ही द्या उत्तर. इम्तियाज जलीलचं भाषण तुम्हाला ठेवायचं असेल तर इम्तियाज जलीलला बोलवा, आम्ही जातो. ठीक आहे, तुम्हाला बोलायचंय का? बोलायचंय का म्हणजे तुम्ही विचारलं तर बोलू आम्ही. मग तुम्ही येते ना तुमच्याकडे, पण माझं येते ऐकून कधी येणार तरी तुम्ही? मला कारण काय मला बोलता? पूर्ण कल्पना आहे की नंतर चर्चा होणार नाही, फक्त वाद होतील. त्यामुळे एकेकाचा मुद्दा होऊ देत पूर्ण. इम्तियाज जलीलनी सांगायचं हिंदू धर्म खतरे में आहे म्हणून आम्ही अजित रस्त्यावर साहेब, उतरतो. मी मन की बात इस्लाम करने खतरे वाला में आदमी आहे नहीं हूँ. असं सांगून आंतरराष्ट्रीय आज फंडिंग मैं आहे, मन मनीष की के बात नहीं कनेक्शन करता आहे. हूँ. इम्तियाज बस जलील ठीक आहे. जिथे सत्य आहे इम्तियाजी ते बोलण्याची इम्तियाजी एक हिंमत मिनिट, आहे, मला इम्तियाजी बोलायचं एक आहे. मिनिट. तुमचा मुद्दा झालेला आहे. अजितजी आता शांतपणे प्रश्न आहे का? अजितजी एक मिनिट. आणि कविता राणी अजितजी हे एक नेहमी मिनिट. होतं, तुम्ही अजितजी लक्षात मला ठेवा. बोलू देणार तुम्ही आहात फार तुम्ही? एकटंली कार्यक्रम करता. अजितजी मला अरे मला बोलू तर द्याल की नाही, की बोलू थेट काय? आरोपांना तुम्ही सुरुवात त्यांच्या कराल? भाषणात त्यांनी बोला. आरोप झाले माझ्यावर करून, त्यांनी नेऊन बसवलं मला गोदी मीडियामध्ये. बोलले का मी काही? तुम्ही पण करा, माझं काही म्हणणं नाहीये. आमच्यावर तुम्हाला टॅग लावून जर प्रश्न सुटणार असतील तर जरूर टॅग लावा, आनंदाने लावून घेईन मी ते. माझं काही म्हणणं नाहीये. तुम्ही मला या पार्टीमध्ये टाका, तुम्ही मला गोदी मीडियामध्ये टाका, मला अडचण नाहीये त्याची. अजितजी प्रश्न इतकाच आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की जिहाद हा शब्द फक्त राजकारणासाठी वापरला जातोय. जर फक्त प्रेम विवाह असतील तर जिहाद का वापरले जातात? आणि जिथं गुन्हे होतात तिथं गुन्हे म्हणून पाहिलं पाहिजे. एका धर्माची व्यक्ती गुन्हा करते तेव्हा त्याच्याकडे जिहाद म्हणून बघितलं जातं, दुसऱ्या धर्माची व्यक्ती गुन्हा करते तेव्हा त्याच्याकडे फक्त शोषण म्हणून बघितलं जातं. हा त्यांचा आक्षेप आहे. नाही, गालिबचा एक शेर आहे की हा बोला आता अजितजी बोला. उम्र भर यही गलती करता रहा गालिब, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा गालिब. हा या शेरनी सुरुवात करतो. एक पत्रकार ते अतिशय विध्वंसक बोलणारा कट्टर धार्मिक नेता असा इम्तियाज जलील यांचा प्रवास उभ्या हिंदुस्थाननं बघितलाय. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळं काही ते अपेक्षित नाहीये. मला इम्तियाज जलील यांना एक प्रश्न विचारायचा आहे की जलील साहेब, आमच्याही मित्रमैत्रिणींचे लव्ह मॅरेजेस झालेले आहेत, भिन्न धर्मामध्ये झालेले आहेत, पण एकतरी असं उदाहरण आहे का की मुस्लिम मुलानं हिंदू मुलीशी लग्न केलं आणि तो हिंदू झाला? असं होत नाही. पहलगाम पासून मीरा रोड पर्यंत एकाच मोडस ऑपरेंटीने धर्म विचारून हल्ले होतात. एकाच मोडस ऑपरेंटीनं, हे प्रेम नाहीये इम्तियाज जलीलजी. आज जे घडलंय ना, हे सातत्यानं असं घडतंय. एखाद्या मुलीला प्रेम संबंधामध्ये अडकवून त्या मुलीची अश्लील फोटोज आणि व्हिडिओज आपल्या मित्रांमध्ये वाटणं, याला प्रेम म्हणता तुम्ही? आणि जर तुम्ही याला प्रेम म्हणत असाल तर हेच मुस्लिम मुलीबरोबर झालं असतं. निदा खान गर्भवती आहे तर तुम्हाला एवढे उमाळे फुटले. त्याच मुलीच्या ज्या मुलीचं तुम्ही सांगितलं की मुझे घुरता था, तो दुसरा जबाब तुम्हाला दिसला नाही का की कशा पद्धतीनं अतिशय घाणेरड्या पद्धतीनं त्यांनी स्पर्श केले? त्या मुलीची घरची परिस्थिती गरीब होती, वडिलांना पॅरालिसिस झाला होता, नोकरी सोडू शकत नव्हती, तिला जबरदस्तीनं गोमांस खाऊ घालण्यात आलं, तिला जबरदस्तीनं इस्लामचे रीतिरिवाज फॉलो करायला सांगण्यात आलं, कारण तिथं एक टोळी होती आणि वरिष्ठ तिचे मुस्लिम होते. या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. इम्तियाज जलीलजी, आमचं आपल्याला एक आव्हान आहे की आपल्यासारख्या लोकांनी हे असं मुस्लिम युथ का करतंय याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ते राहिलं बाजूला, पण तुम्ही असाल किंवा काँग्रेस असेल, एकाच माळेची मणी आहे. आज काँग्रेसने ट्विट केलंय की या देशामध्ये मुस्लिमांना असुरक्षित वाटतं म्हणून असे हल्ले होत आहेत. अहो, बांगलादेशमध्ये शेजारच्या हिंदू जाळून टाकले जातात. मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जिथं मुस्लिमांची संख्या जास्त होते तिथं एका हिंदू मुलाला मारून मारून त्याचा मृत्यू होतो. पण तरी सुद्धा या देशामधले हिंदू इतके सहिष्णू आहेत की कधीच माझे 1000 मुसलमान मित्र आहेत, अतिशय सुरक्षेने दिवसभर 24 तास मी त्यांच्याबरोबर फिरतो, परंतु हिंदूंनी कधी अशी भूमिका घेतली नाही की आमचा धर्म खतऱ्याला, जसं तुम्ही घोषणा देता इस्लाम खतरे में है. इम्तियाज जलीलजी, ज्या पद्धतीनं तुम्ही नाशिकच्या प्रकरणावरती प्रक्षोभक भाषणं केली, ती भाषणं वेगळी आणि इथं मीडियावरती बोलणं वेगळं. हा जो दुटप्पीपणा आहे, हा दुटप्पीपणा सगळ्यांनी टाळला पाहिजे. खरातला महाराष्ट्र पोलिसांनी तपास करून पुरावे गोळा करून अटक केली, बेड्या ठोकल्या, हे लक्षात घ्या. आपण खरात एक वेगळा आणि कोणतरी लोक मुस्लिम आहेत म्हणून त्यांना माफ केलं जाईल असं अजिबात नाहीये. या सगळ्यामध्ये एक आत्मपरीक्षण हिंदू मंडळींना जे आपण करायला सांगता, ते आत्मपरीक्षण मुस्लिम धर्मगुरू, मुस्लिम विद्वान, मुस्लिम पत्रकार हे कधी करणार आहेत? नेमक्या अरेबिक भाषेमधल्या
गजवा हिंद पासूनच्या अनेक संकल्पना आहेत, त्या नेमक्या काय आहेत? आणि मुस्लिम तरुणांनाच अशा पद्धतीनं एका प्रार्थनास्थळी एकत्र करून काही धर्मगुरू भडकावतात का? किंवा संबंध देशभर मध्ये एकच मोडस ऑपरेंटी असलेले अशा पद्धतीचे प्रकार का घडतात? त्याच्यामध्ये मुलींना, हिंदू मुलींना का टार्गेट केलं जातं? एका ठिकाणी मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्यानंतर तिथल्या बहुसंख्यक हिंदूंना असुरक्षित का वाटतं, जेव्हा की उलट आहे, एक मुस्लिमाचं घर असलं आणि 1000 तिथे हिंदू असले तर सगळे त्याला सांभाळून घेतात. एक गोष्ट लक्षात घ्या, या देशामधलं जे सौहार्द आहे, थोडंसं आपण इतिहासामध्ये गेलं पाहिजे. ज्या पक्षाचं आपण प्रतिनिधित्व करता, देश स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये लढत असताना खिलाफत चळवळीसाठी या रस्त्यामधलं मुस्लिम मन, या देशामधलं मुस्लिम मन रस्त्यावरती उतरलेलं होतं आणि द्विराष्ट्रवादाची संकल्पना टोकाची करून या देशाचे 3 तुकडे केले गेले. हे सगळं पुन्हा आपल्याला टाळायचं असेल तर या देशामधल्या सुधारणावादी मुस्लिमांनी, कट्टर धार्मिक, जे मुलांमध्ये अतिशय कुठून असं भरतात की आपल्याला या देशामध्ये इस्लामिक राज्य आणायचं आहे, या ज्या भावना आहेत या बाजूला ठेवा. कारण हिंदू या देशामध्ये संविधानाला सर्वोच्च मानतो, तसं या देशामध्ये मुसलमानांनी सुद्धा संविधानाला सर्वोच्च मानून एकत्र राहण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. पुन्हा दुसरा पाकिस्तान आपण देऊ शकत नाही आणि या देशामधला बहुसंख्याक हिंदू या मुस्लिमांना आपला लहान भाऊ समजतो. कुठल्याही हिंदूशी तुम्ही व्यक्तिगत सार्वजनिक ठिकाणी कुठेही चर्चा करा, त्याला चर्चेला बोलवा. जोपर्यंत क्रिया होत नाही, क्रियेला प्रतिक्रिया हिंदूंनी आजपर्यंत मोपल्यांच्या बंडापासून, बंगालमध्ये झालेल्या दंगलींपासून, फाळणीच्या वेळेला झालेल्या दंगलींपर्यंत आपण पहा की या देशामध्ये ज्या पद्धतीनं अगदी अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे जे कुलगुरू होते त्यांच्यापासून प्रत्येकानं जी मांडलेली संकल्पना आहे आणि त्याच्यावरती जर आपण विचार केला आणि पाहिलं तर हिंदूंनी कायम मुस्लिमांना समजून घेतलंय, आपला भाऊ म्हणून समजलंय. हा देश सगळ्यांचा आहे. तेवढाच पुरेसा वेळ मी तुम्हाला पण दिलेला आहे. हिंदू मानतात, अजितजी, तेवढाच पुरेसा वेळ तुम्हाला दिलेला आहे. राज्य आणण्याची स्वप्न दाखवली जातात. हे चुकीचं आहे असं आपल्याला वाटत नाही. ऍक्च्युली बघितला गेला तर हा विषय मुलींच्या संरक्षणासाठी आहे का पक्षवादासाठी मला कळत नाहीये. आपण आज मुली आणि महिला असुरक्षित आहेत, डिजिटल वॉर चाललंय, त्याच्यामध्ये मुलींचे फोटो जेव्हा काय लव्ह जिहाद असो किंवा नसो, मॅडम त्या गुन्हे नोंदवले पाहिजे. मग तो हिंदू असू दे, मुसलमान असू दे, बलात्कार आहे, मुलींना ब्लॅकमेलिंग करणं ब्लॅकमेलिंग आहे. तिथं लव्ह जिहाद असो नसो तो विषय नाही, त्या मुलीवर अत्याचार होत आहेत. 2014 पासून यांचं सरकार आहे. हे म्हणतात काँग्रेसच्या काळात हे झालं, काँग्रेसच्या काळात आता तुम्ही आहात ना 2014 पासून. मला सांगा, IT ऍक्ट 2000 वापरला जातोय का? सरकारची कुठेतरी ह्याच्यामध्ये कारवाई दिसतीये का? म्हणजे फार खरात पासून त्यांना खरातला अरेस्ट केलं, खरात फोफावला कसा हो? खरात बरोबर कोण कोण मोठे लोक दिसत आहेत ना, त्यांच्यावर कुणावर कारवाई झालेली नाही, त्या खरातलाच पकडलेलं आहे. मुसलमान आणि हिंदू यांच्यामध्ये वाद लावून जर आपण विषय वेगळा करत असतो तर म्हणजे शेवटी आमची मुलगी सेफ नाहीये ना. आमच्या मुलीवर समजा लव्ह जिहाद असो किंवा हिंदू काय असेल तो विषय नाही, पण त्या मुलीला ब्लॅकमेल केला जाते. तिच्यासाठी आम्ही काय करतोय? तिच्यासाठी गृहराज्य काय करतंय? तिच्यासाठी पोलीस यंत्रणा काय करतेय? तिची लगेच कारवाई होती का? तिची लगेच कंप्लेंट घेतल्या जातीये का? म्हणजे तुमच्याच एका पदाधिकाऱ्याला काल पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तो रात्रभर झोपला हो किरीट सोमय्या बाबा. मग तुम्हालाच तुमच्या लोकांशी वाद करावा लागतोय की मुलीला म्हणून. तर हे कुठंतरी थांबवा आहे. लव्ह जिहाद, हिंदू मुस्लिम हे करण्यापेक्षा आमच्या मुलींना सुरक्षा द्या, आमच्या महिलांना सुरक्षा द्या. त्यासाठी तुम्ही पार्टी म्हणून काय करताय हे आम्हाला पाहिजे. तुमचा वाद तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं, ते सगळं ठीक आहे, आपण डिबेटला बसलोय मान्य आहे, पण त्या डिबेट मधनं काहीतरी पॉझिटिव्ह निघायला, कॉन्क्रीट निघालं पाहिजे की हो आमच्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. कुठं तरी सरकारच्या बाकीच्या सोशल ऑर्गनायझेशन मदत पाहिजे. किती संस्था आहेत, म्हणजे महिला आयोगाचं नाव घ्यायलाच नको. महिला आयोगाने काय दिवे लावले ते सगळ्यांना माहितीये. ठीक. आणि आज ते महिला पुन्हा नाशिक मध्येच ऍक्शन मोड मध्ये आली आहे.
परंतु या बाबतीत नाही बोलणार. बर. पण अरे लव्ह जिहाद असो नसो त्या मुलीवर ठीक आहे, हा अत्याचार मुद्दा तुमचा बरोबर आहे संगीताताई, की याच्या केंद्रस्थानी जर मुली असतील, याच्या केंद्रस्थानी जर सुरक्षा व्यवस्था असेल तर त्याची काळजी जास्त घेतली गेली पाहिजे. फक्त हिंदू मुस्लिम या वादामध्ये या महत्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. तुमची भूमिका रास्त आहे. इम्तियाजजी, आता प्रश्न असा आहे की तुम्ही मगापासून जे म्हटलं की शाळा कॉलेजेसमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं, रादर इथं बसलेल्या प्रत्येकाच्या सोशल लाईफ मध्ये असं कुणी ना कुणीतरी असतं जो हिंदू मुस्लिम विवाह असतो आणि ते चांगले चाललेले आहेत, तिथे काही गडबड नसते, त्यांचे विवाह व्यवस्थित चाललेले असतात. आपण जरी टीव्हीच्या स्क्रीनवर काही बोलत असलो तरी प्रत्येकाला आतमधून माहिती आहे. प्रश्न हा नाहीये. प्रश्न हा आहे की धर्मांतराचा मुद्दा जेव्हा येतो त्यावेळेस हा वाद सगळ्यात जास्त येतो. जेव्हा हिंदू मुलगी मुस्लिम मुलाशी लग्न करते त्यावेळेस धर्मांतराचा आग्रह का होतो आणि त्याच्यावरच हे वाद का सुरू होतात? कविता, सर्वप्रथम नाही का एक 2-3 गोष्ट मी स्पष्ट करतो. पहिले, मी जे गोदी मीडियाच्या बाबतीत बोललो, मी कविता राणेच्या बाबतीत नाही बोललो. जे दिल्लीहून आलेला एक मीडियाचा फौज फाटा होता, जेव्हा नाशिकमध्ये हे घडलं होतं तर दिल्ली मीडिया एक एजेंडा घेऊन आला होता. त्याचं कारण एक होता की अशोक खरातच्या जे प्रकरण दररोज बाहेर येत होतं आणि इतके सारे महिलांचे व्हिडिओज येत होते. माझे जे बंधू आहे ना भारतीय जनता पार्टीचे, त्यांचा राग त्यावेळी इतकं दिसलं नाही जितकं या केसेसमध्ये दिसतं. म्हणजे हे कशासाठी, म्हणजे राग तुम्हाला अशोक खरातच्या वेळीही असंच यायला पाहिजे होतं जसा आज तुम्ही हे म्हणतो की हे प्रकरण इथे झालेलं आहे, ते प्रकरण इथे झालेलं आहे. मला त्यांना 2-3 प्रश्न विचारायचे आहे. एक प्रकरण म्हणजे TCS मध्ये जे झालेलं होतं, कोणीतरी पोलिसांना सांगितलं की असा प्रकार घडत आहे. 15 दिवस पोलीसवाले जे आहे ना ते TCS कंपनीमध्ये चपरासी म्हणून काम करत होते बघण्यासाठी की काय चाललेलं आहे. मग प्रकरण जेव्हा बाहेर आलं तर सगळे लोक खूप गाजावाजा करून की हे महिला आहे, ही मास्टर माइंड आहे आणि ही HR डिपार्टमेंटमध्ये आहे. सगळं मीडिया ही कॅरी करत होते, पोलीसवाले गप्प होते, त्यांचा CP सगळे पोलीस ऑफिसर जे आहे ना ते गप्प होते. कोणीही पुढे येऊन हे सांगितलं नाही की ती मुली जी आहे तिच्या HR डिपार्टमेंटची काही देणं घेणं नाही. अल्टिमेटली TCS कंपनीने एक प्रेस नोट काढली आणि सांगितलं की ती फक्त एक कॉलिंगसाठी बसलेली मुली होती आणि त्याचा रिक्रुटमेंट मध्ये कसलाही नाही होतं. मला हे प्रश्न विचारायचे आहे, इतकं सारे महिला जेव्हा अशोक खरातकडे जात होते तर नाशिकची पोलीस झोपलेली होती का? तिथे का नाही केलं? तिथे का नाही कारवाई केली? ते तर अनेक वर्षापासून ते धंदा सुरू होता गोंदू बाबाचा, खरात साहेबांचा, ज्याचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी हे सगळं मीडिया दिल्लीहून आला होता आणि ते 100% नाही 200% गोदी मीडियावाले आले होते दिल्लीहून. मी कविता राणेच्या बाबतीत बोलत नाही. दुसरा मुद्दा, आता याचा थेट उत्तर मी भारतीय जनता पार्टीचे जे प्रवक्ते साहेब बसलेले आहे त्यांच्याकडून मला विचारायचे आहे. अमरावतीमध्ये एक प्रकरण घडला, एक अयान नावाचा एक मुस्लिम युवा होता. त्या दिवसाच्या आणि त्या 2 दिवसाचा मीडिया कव्हरेज तुम्ही बघा. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आला होता कि अयान लड़का जो है वो 180 महिलाओं के साथ संबंध बनाकर वीडियो लगाया है, 180 बच्चियों के साथ उसने वीडियो, हिंदू धर्म की बच्चियों के साथ. आणि हे स्टेटमेंट्स कोणी दिले होते? याच भारतीय जनता पार्टीचे तिकडचे जे नेते आहे काय बोंडे नावाचे, आणि दुसरी जो महिला आहे तिथे अमरावतीमध्ये की हिंदू महिला कितने खतरे में है करके. मला असा विश्वासच नाही बसला की 180 बच्चियों का व्हिडिओ. मग मी SP ला डायरेक्ट फोन केल्यावर त्यांनी सांगितलं की साहेब फक्त 2 मुलींचा ते व्हिडिओज आहे. मी इम्तियाज जलील बोलतो, ऐका भारतीय जनता पार्टीचे नेते साहेब, की मी SP साहेबांना सांगितलं 2 का नाही 1 मुलीसोबतही त्याचे व्हिडिओज असे असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करा तुम्ही. पण त्या दिवशी आणि 2 दिवस असं गाजत होते हे 180 महिला. ते महिला जे आहे ना अमरावतीची ते बाई जे आहे लोकसभेमध्ये होते माझ्यासोबत, ती नाही हिंदू खतरे में आ गया है. त्याच्यानंतर पोलीस येतं आणि सांगतं की नाही फक्त 2 त्यांच्यावर कारवाई करा. बोला अजितजी, वेळ संपत आली. आय एम व्हेरी सॉरी, तुम्हाला थांबवावं लागतं, वेळ संपत आली. अजितजी बोला. हिंदू मुस्लिम करायचं आणि आपली दुकान सोयीस्कररित्या. म्हणजे माझं इम्तियाज जलील आपल्याला माझं एक आव्हान आहे की मुस्लिम तरुणाईचं तुमच्यासारखे विखारी नेते जे नुकसान करतायत ना ते पुन्हा भरून निघणार नाही. कारण इतिहासामध्ये मागे वळून बघितलं तर सगळेच लोक तुमच्या MIM पक्षाचे असतील किंवा त्या आधीचे मुस्लिम लीगचे असतील, त्यांनी मुस्लिम तरुणाईला अशाच पद्धतीनं बाजू घेऊन भडकावलं धर्माच्या नावाखाली आणि त्यांचं नुकसान झालं.
मला आपल्याला याच्यामध्ये उत्तर इतकंच द्यायचंय, किती असंवेदनशीलपणे इम्तियाज जलील आपण बोलता. दोनच महिलांचे व्हिडिओ आहेत. निदा खानची तुम्हाला पुळका येतो, तुम्ही जाहीररित्या महाराष्ट्राच्या समोर सांगता की हो तुम्ही मला जातीवादी म्हटलं तरी चालेल इम्तियाज जलीलला, पण मी निदा खानची बाजू घेईल. अहो त्या माणसाने त्या मुली एसपी ने सांगितलं होतं, मी एसपी ला सांगितलं होतं की एक का होईना त्याच्यावर कारवाई करा. प्रकरणामध्ये सुद्धा कोल्हापूरच्या प्रकरणात काय म्हणजे मला तुम्ही सांगा, तो मुलगा जो आहे त्या मुलाने ते व्हिडिओज काढून ते आपल्या मित्रांमध्ये सर्क्युलेट केले. त्या मुलीला इतका भयानक त्यांनी छळ केला, त्रास होत होता. तुम्हाला अमरावती मधल्या मुलींचं काहीच वाटत नाही, उलट तुम्ही म्हणता 180 नव्हत्या, 180 व्हिडिओज होते. पीडिता किती आहेत ते तपासात तर बाहेर पडेल. पण इतका असंवेदनशीलपणा म्हणजे महाराष्ट्राच्या समोर छाती ठोकून तुम्ही सांगता की हो तुम्ही मला जातीवादी म्हटलं तरी चालेल, मी निदा खानच्या पाठीशी आहे. आणि मग या मुस्लिम असल्या आमच्या भगिनी तरी या मुली नाहीयेत, मग संगीताताई म्हणतायत ते तुम्हाला लागू होत नाही. किती राजकारण करता तुम्ही. आणि ज्या माणसाने धर्म विचारून आज चाकू चालवला, तुम्ही काय कुठं नेऊन ठेवणार आहात हिंदुस्थानला. या देशामधल्या मुस्लिमांना सगळ्यात मोठ्या संधी आहेत, सर्वप्रथम संधी आहे. या देशातला हिंदू या मुस्लिमांच्या साठी सातत्यानं उभा राहिलेला आहे. असं असताना या देशामधलं मुस्लिम मन असुरक्षित करण्याचं काम का करताय तुम्ही. पाप आहे हे पाप. उद्या तुम्ही ज्या भगवंताला मानता ना, उद्या त्याच्यासमोर जाऊन तुम्ही उभे राहिलात. अजितजी त्यांनी असं म्हटलं नव्हतं. अजितजी त्यांनी असं म्हटलं नव्हतं. त्यांनी असं म्हटलं होतं की दोन का होईना एकही मुलगी असेल तरी तिच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि तुम्ही ती कारवाई केली पाहिजे असं त्यांनी पोलिसांना सांगितल्याचं त्यांनी म्हटलं. कदाचित तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला की नाही माहित नाही, फक्त क्लॅरिफिकेशन साठी सांगते. त्यांनी असं नव्हतं म्हटलं. त्यांनी म्हटलं मुली कितीही असू देत, एक असो दोन असू देत, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. संगीताजी. कविताजी, हा फार संवेदनशील विषय आहे. ऍज अ महिला, तुम्ही पण महिला, आम्ही पण महिला आहे. एक सेकंद येते तुमच्याकडे, वेळ संपत आले, पण संगीताजींचं होऊ दे येते. आपण फक्त चुका काढण्यापेक्षा हे धर्म परिवर्तन करणं किंवा मुलींना फसवणं, म्हणजे मुसलमान मुलं असतील तिथं त्यांनी त्यांचं रँगिंग करणं किंवा त्यांना त्रास देणं, मोलेस्ट करणं, या गोष्टी सगळ्या आपण मान्य करणारच नाही, गुन्हाच आहे तो. पण आता ते जसे इम्तियाज जलील बोलले की एसपीनी मला सांगितलं, त्यांना असं म्हटलं एकही मुलगी असू दे तो गुन्हा आहे, तो गुन्हा आहे. तर तो दाखवलाच पाहिजे. एकही मुलगी असू देत, एकही व्हिडिओ असू देत, एकही फोटो असू देत, एकही तक्रार असू देत, ती तितकीच गांभीर्याने. किती मुली आहेत म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, त्या किती मुली आहेत आणि कुठल्या धर्माच्या आहेत याच्यावर काही त्या गुन्ह्याची तीव्रता आपण मोजायला नको. हा इम्तियाजजी 30 सेकंद फक्त वेळ संपली. राईट इम्तियाजजी 30 सेकंड प्लीज. नाही कविताजी माझी फक्त एक विनंती आहे की अजित भाऊ जे आहे ना त्यांना आमच्या शहरामध्ये पाठवा. एक खूप चांगले ENT सर्जन आहे, त्यांना आपण दाखवू. कारण त्यांना जितकं सोयीस्कर होतं ना ऐकण्याचा, त्यांनी फक्त त्याच्या बाबतीत बोललो की इम्तियाज जलील 2 मुली. आपण ऐकलं सगळं अजित बाबू, लेकिन काय आहे की तुम्हाला ज्याचं उत्तर द्यायचं होतं ना तेच उत्तर दिलेले आहे. म्हणजे आपल्या कानामध्ये काही प्रॉब्लेम आहे, मी तुमचं ट्रीटमेंट करायला लावतो. चांगला ENT सर्जन आहे. मला फक्त हे सांगायचं आहे की ज्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे, हे हिंदू मुस्लिमची दुकानं जे आहे ना ते फक्त तुम्ही लोक चालवणारे आहे. सुद्धा नाशिकला अतिशय चांगले मेंदूविकार तज्ञ आपण त्यांना. बरं अजित चव्हाणजी आणि इम्तियाजजी, तुम्ही हे सल्ले एकमेकांना खासगीत द्या. मला अपेक्षा आहे तुमच्याकडे एकमेकांचे नंबर असतील, नसतील तर ते मी देते तुम्हाला दोघांना सुद्धा. तुम्ही एकमेकांना कुठले सर्जन काय सांगायचे आहेत ते सांगा. प्रश्न इथे हा नाहीये. प्रश्न महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक वातावरणाला ज्या सर्जनची गरज आहे त्या तो सर्जन आपल्याला कोण पुरवणार हा महत्वाचा प्रश्न आहे. संगीताताईंनी जे सांगितलं की या सगळ्याच्या केंद्रस्थानी बहुतांश मुली आहेत आणि त्या अजाण वयातल्या जे मी सुरुवातीला सांगितलं 18-19 वर्षांच्या मुली, त्या हिंदू धर्माच्या असू देत, मुस्लिम धर्माच्या असू दे, यामध्ये जर सापडत असतील तर त्या मुलींची काळजी घेणं ही आपली प्राथमिकता आहे. आणि त्या मुलींची काळजी घेण्याच्या नावाखाली जर आपण धर्माचं राजकारण करत असू आणि त्यातनं राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न केला जात असेल दोन्ही बाजूंनी, तर ते महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे. तो धोका महाराष्ट्राने पत्करायचा का हा सवाल आहे आणि त्याचा विचार आपण करायला पाहिजे महाराष्ट्रातले नागरिक म्हणून. सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.